हाय फ्रेंड्स, आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे. तर चला मग आज आपण आहे ना वेपर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर बघू शकता मी हातावरती ना वेपर्स चुरून दाखवला. अजिबात ऑइली झालेले नाही आहेत. मस्त छान असे पांढरं शुभ्र आणि जाडही नाही आणि बारीकही नाही, छान असे आपण वेपर्स तयार करून घेतले. तर आता आपण बटाटा कोणता घ्यावा आणि कशा पद्धतीने बटाटे वेपर्स आपले 2-3 वर्ष टिकतील ह्या पद्धतीने आज आपण वेपर्स बनवणार आहोत. तर मी बटाटे घेतले, इंदोर बटाटा घेतलेला आहे. शक्यतो इंदोरच बटाटा घ्या, बाकी दुसरा बटाटा घेऊ नका, कारण हा बटाट्याचे वेपर्स आहे ना भरपूर दिवस टिकून राहतात. आता मी स्वच्छ असं पाणी घेतलं, त्याची वरची साल काढून घेतली बटाट्यांची आणि ते पाण्यातच ठेवले. अजिबात मी असे लाल होऊ दिलेले नाही आहेत. तर आता दुसरीकडे ना मी लगेच चिप्स तयार करून घेते अशा पद्धतीने. तर बटाटा असा मी थोडा उभा आणि असा आडवा पद्धतीने पकडलेला आहे, त्याच्याने चिप्स असे मोठे मोठे येतात. तर बघू शकता अशा पद्धतीने चिप्स तयार करून घ्यायचेत. तर चिप्स तयार करून घेतल्यानंतर ते अजिबात असे लाल होऊ द्यायचे नाहीत, लगेच स्वच्छ पाण्यात टाकून घ्यायचे. मी तुम्हाला 2-3 बटाट्यांचे चिप्स तयार करून दाखवते अशा पद्धतीने. तर बघू शकता अगदी जवळून दाखवते चिप्स मी. तर अशा पद्धतीने चिप्स तयार करून घ्यायचे मोठे मोठे आणि जाडही नाही झालेले आणि अगदी बारीकसुद्धा झालेले नाही आहेत. तर मीडियमच आहेत. अगदी पातळसुद्धा करू नका कागदासारखे, ते तेलात टाकल्यानंतर आहे ना लाल होतात. तर इथं बघू शकता मी स्वच्छ असं पाणी घेतलं आणि 2 बटाटे किसून झाल्यावर लगेच मी स्वच्छ पाण्यात टाकून घेतलं लाल होऊ नये म्हणून. तर अशा पद्धतीने मी बाकी सगळे बटाटे जे आहे ना त्याचे चिप्स तयार करून घेते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील ना तर लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा. तर आता मी ना इथं माझे किसून झाल्यानंतर आहे ना मी आता आहे ना कमीत कमी 5-6 पाण्याने आहे ना स्वच्छ असे धुवून घेणार आहे, कारण की त्याच्यातले टार्च असतात ना ते निघून जायला पाहिजे. त्याच्याने आपले वेपर्स काळे होतात. तर बघू शकता. तर मी आता कमीत कमी 5-6 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेते आणि पाण्यातच ठेवणार आहे बरं का, जोपर्यंत माझे एका साईडला पाणी उकळत नाही तोपर्यंत. आता मी लिंबू टाकून घेतला, खूप छान चव पण येते आणि त्याच्यातला टार्च जो असतो ना व्हाईट कलरचा तो सुद्धा निघून जातो. आणि मी 5-6 चमचे मीठ टाकून घेतलं बरं का, आणि थोडासा तुरटी टाकली, जास्तसुद्धा टाकू नका, लाल काळे होतात. तर अगदी थोडंच प्रमाण होतं. तर अशा पद्धतीने आपण 7 ते 8 किलोचे वेपर्स आपण आहे ना तयार करून घेत आहोत. तर बघू शकता छान असे आपले वेपर्स आता आपण छान उकळी येऊ देणार आहोत. 7-8 मिनटं गरम पाण्यात उकळून घ्यायचे, जास्त पण नाही. आणि अशा पद्धतीने चेक करायचे. बघू शकता लगेच आपल्या जर बटाट्याचा नग लावून पाहायचा, नग घुसला की आपण समजायचं आपल्या बटाट्याचे वेपर्स आहे ना अर्धे शिजलेले आहेत. आणि तोडून बघायचा, तो अलगद तुटला की समजायचं आपल्या बटाट्यांचे वेपर्स आहे ना छान असे चिप्स शिजून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आणि एका मोठ्या चाळणीच्या साहाय्याने ना नितळून घेणार आहोत. 10 मिनटासाठी मी नितळून घेतले. त्याच्यानंतर आहे ना गॅलरीमध्ये ना छान अशी साडी टाकून घेतली, त्याच्यावर एक एक चिप्स अशा पद्धतीने वाळत घालून घ्यायचे आहेत आणि चांगले 2 दिवस वाळवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. बघू शकता. आणि वेपर हे जे चिप्स आहेत ना जास्त वेळ पाण्यात जास्त शिजवायचे नाही आहेत, नाहीतर काळे होतात. ही एक टीप लक्षात ठेवा. तर बघू शकता आता आपले छान असे 2 दिवस वाळवून झालेले आहेत, वेपर्स पांढरं शुभ्र झालेले आहेत. तर अगदी मी तुम्हाला जवळून दाखवते साईज याची, अगदी जाडही नाही झालेली, अगदी बारीकसुद्धा झालेली नाही आहे. तर छान असे आपले वेपर्स तयार झालेले आहेत. आता वर्षभर आपण हे वेपर्स आपण खाऊ शकतो. वर्ष काय 2 वर्षसुद्धा हे टिकतात. तर आता मी तुम्हाला ना तेलात तळून दाखवते. तर अशा पद्धतीने छान असे बघू शकतात, मस्त असे तरतरीत फुगून आलेले आहेत, अगदी पांढरं शुभ्र तयार झालेले आहेत वेपर्स, अजिबात लाल वगैरे झालेले नाही आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा वेपर्स करून बघा आणि लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.